आजचा व्हिडिओ हा UDIS प्लस बाबत महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी, शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। UDIS प्लस या पोर्टलवर काम करत असताना बऱ्याच वेळा अनेक विद्यार्थी हे डुप्लिकेट एंट्री, रॉंग एंट्री अथवा डेथ स्टुडंटमुळे त्या ठिकाणी असतात। मग अशा वेळेस आपल्याला काम करताना अडचण येऊ नये म्हणून अशा तीनही प्रकारच्या विद्यार्थ्यांना आपल्याला डिलीट करावायचे असतात, म्हणजेच इनएक्टिव्ह करायचे असतात। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डुप्लिकेट एंट्री असेल, रॉंग एंट्री झालेला विद्यार्थी असेल अथवा डेथ स्टुडंट असेल तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांना आपण इनएक्टिव्ह म्हणजेच डिलीट कसे करावे या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। चला तर डुप्लिकेट एंट्री, रॉंग एंट्री अथवा डेथ स्टुडंट असेल तर या विद्यार्थ्यांना UDIS प्लस या पोर्टलवरून आपण इनएक्टिव्ह म्हणजेच डिलीट कसे करावे हे आपण पुढील प्रमाणे पाहूया। जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। प्रथमतः UDIS प्लस ही वेबसाईट सर्च करून या ठिकाणी स्टुडंट मॉड्यूलमध्ये आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन करत असताना या ठिकाणी आपला ID, पासवर्ड आणि दिलेला कॅप्चा टाकून लॉग इन करा। यानंतर याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड ओपन होईल। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2025-26 या टॅबमध्ये आपल्याला काम करायचं आहे, म्हणून या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत। आलेल्या पॉपअप विंडोला या ठिकाणाहून आपण क्लोज करूया। बघा, या ठिकाणी विद्यार्थी हा डिलीट म्हणजेच इनएक्टिव्ह कसा करावा या संदर्भात आपण माहिती पाहत आहोत। यासाठी डाव्या साईडला जे ऑप्शन्स आहेत या ऑप्शनमध्ये आपल्याला स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन या टॅबला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर त्याखाली इनएक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूल या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मार्क स्टुडंट इनएक्टिव्ह त्याचा पेन नंबर जर असेल तर या टॅबवरून आपल्याला जायचं आहे। त्याचा पेन नंबर नसेल जनरेट झालेला तर आपण या ठिकाणाहून काम करत आहोत। लक्षात घ्या, प्रत्येकाचा पेन हा जनरेट होतोच। सो अशा वेळेस आपण गो या टॅबवर क्लिक करणार आहोत। यानंतर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याला म्हणजेच ज्या विद्यार्थ्याची डुप्लिकेट एंट्री झाली असेल किंवा ज्या विद्यार्थ्याची रॉंग एंट्री झाली असेल, चुकीच्या पद्धतीने एंट्री झाली असेल, तसेच ड्यू टू डेथ म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असेल तर अशा विद्यार्थ्याला आपण याच टॅबमधून डिलीट करत असतो, म्हणजेच इनएक्टिव्ह करत असतो। यासाठी विद्यार्थ्याचा पेन नंबर आपण स्कूल डॅशबोर्डमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्याच्या समोर त्याचा पेन नंबर म्हणजेच परमनंट एज्युकेशन नंबर हा कॉपी करायचा। या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर हा पेस्ट करायचा। त्यानंतर गो या टॅबवर आपण क्लिक करूया। बघा, गो या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला या ठिकाणी आलेली दिसेल। या त्या विद्यार्थ्याचं नाव, इतर काही डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसतील। त्यानंतर बाजूलाच डू यू वॉन्ट टू मार्क द स्टुडंट ॲज इनएक्टिव्ह आपल्याला त्याचं रिझन द्यायचं असते, त्याला आपण का डिलीट करत आहोत, का इनएक्टिव्ह करत आहोत। या टॅबवर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी 3 ऑप्शन येतात। त्या विद्यार्थ्याची जर डुप्लिकेट एंट्री झाली असेल तर आपण हा पहिला टॅब निवडायचा आहे। त्या विद्यार्थ्याची चुकीने एंट्री झाली असेल, रॉंग एंट्री, तर आपण दुसरा टॅब निवडायचा आहे। आणि त्या विद्यार्थ्याचा जर मृत्यू झाला असेल सो ड्यू टू डेथ हा तिसरा टॅब निवडायचा आहे। जो योग्य टॅब आहे यावर आपण क्लिक करा। त्यानंतर हा दिलेला कॅप्चा या ठिकाणी एंटर करायचा आहे। रिमार्कमध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्याचं रिझन जे आहे हे थोडक्यात या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे एका ओळीत। आणि त्यानंतर इनएक्टिव्ह या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत। इनएक्टिव्हवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा त्याची पूर्ण डिटेल्स दिसेल आणि त्यावर जर कन्फर्म केलं तर असा विद्यार्थी हा या UDIS प्लसमधून हा डिलीट होतो, म्हणजेच इनएक्टिव्ह होतो। लक्षात घ्या, एकदा इनएक्टिव्ह झालेला विद्यार्थ्याला पुन्हा आपल्याला त्या UDIS प्लसच्या डॅशबोर्डवर घेता येणार नाही, म्हणून काळजीपूर्वक योग्य तो विद्यार्थी जर चुकीने डुप्लिकेट एंट्री अथवा ड्यू टू डेथ त्याचा मृत्यू झाला असेल आधीच तर अशाच विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी काळजीपूर्वक इनएक्टिव्ह करावं। सो अशा पद्धतीने विद्यार्थी हे इनएक्टिव्ह केले जातात। मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास निश्चितच समजली असेल। चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।